नाशिक पोलीस पाटील पदभरती आणि नाशिक कोतवाल पदभरती विषयी खूपच महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे। त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा। मित्रांनो, ही स्थगिती का आली आहे, यामागचं कारण काय असणार आहे आणि त्यानंतर ही स्थगिती केव्हा बंद होईल आणि आपली भरती प्रक्रिया केव्हा पुन्हा चालू होईल, याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा। सर्वात पहिल्यांदा अपडेट काय आले त्याविषयी सविस्तर माहिती आपण बघू। त्यानंतर आपली भरती प्रक्रिया पुन्हा कधी सुरू होईल आणि ही स्थगिती का आली त्याविषयी सविस्तर चर्चा आपण करूया। बघा, विषय काय दिलेला आहे। पोलीस पाटील कोतवाल पदभरती प्रक्रिया 2023 नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पद भरती स्थगित करणे बाबत आपल्याला अशा विषय दिलेला आहे। असा विषय आपण वाचल्यानंतर संदर्भ तुम्हाला दिलेला आहे। शासन सामान्य प्रशासन विभागाचे पत्र वगैरे इथे दिलेले आहे। तुम्हाला इथं पत्राचा जो पण क्रमांक असतो, दिनांक असते, त्याविषयी इथं माहिती दिलेली आहे। तर संदर्भ झाल्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे। उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की माननीय राज्यपाल महोदयांनी अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासंदर्भात अधिसूचना निर्मित केलेली आहे। तर यामध्ये आपल्याला हे 17 संवर्गातील पदे, त्यातील आपल्याला पोलीस पाटील झालं, तलाठी झालं, त्यासोबत वनरक्षक झालं, कोतवाल झालं, हे सर्व पदे आहेत मित्रांनो। या भरती संदर्भात हे आपल्याला हे सर्व सूचना बघण्यासाठी भेटत आहे। त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील आणि कोतवाल संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि यांचा इथं समावेश झालेला बघण्यासाठी भेटत आहे। त्याविषयी माहिती सांगत आहे। बघा, त्यानुसार पोलीस पाटील आणि कोतवाल पदासाठी दिनांक 22/10/2023 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे। त्याबाबत प्रशिक्षण दिनांक 19/10/2023 परीक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारची माहिती आहे। पुढे जर विचार केला तर बघा, आता पुढे काय सांगण्यात आलेलं आहे, इथं महत्त्वाचा पॉइंट आहे। मात्र बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतींच्या अनुषंगांची जी पण निवड प्रक्रिया आहे ती नियुक्ती संदर्भात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये असे सामान्य प्रशासन विभागाने संदर्भीय पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत। तरी पोलीस पाटील कोतवाल हे जे पद आहेत हे देखील अनुसूचित क्षेत्रातील पेसा संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे त्यामध्येच येत असल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये सद्यस्थिती चालू असलेली पोलीस पाटील आणि कोतवाल रिक्त पदे भरती प्रक्रिया जी पण आहे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे, अशा प्रकारचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। पुढे यावर उचित कार्यवाही करून आपण जी पण पुढील प्रक्रिया होईपर्यंत जी स्थगिती लागलेली आहे त्याचा जोपर्यंत निकाल येत नाहीये तोपर्यंत ही भरती प्रक्रिया स्थगित राहणार आहे, असं देखील सांगितलेलं आहे। अशा प्रकारची इथे तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे। पुढे जर विचार केला तर प्रत आहे आणि हे सर्व प्रत तुम्हाला वेगवेगळीकडे द्यायचे आहे, अशा प्रकारचा आदेश देण्यात आलेला आहे। आणि इथे वेबसाईट आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे, नाशिक PP भरती म्हणजेच पोलीस पाटील भरती.in या वेबसाईटवरती सुद्धा आपल्याला इथं बघण्यासाठी भेटून जाईल, अशा प्रकारचा म्हणण्यात आलेला आहे। तर ही वेबसाईट मी इथं तुम्हाला ओपन करून दाखवतो। बघा, सर्व पहिल्यांदा ही वेबसाईट मी ओपन केलेली बघा, नाशिक PP भरती.in या वेबसाईटला मी ओपन केलेलं आहे। इथे सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये सद्यस्थिती चालू असलेली पोलीस पाटील पद भरती आणि त्यासोबत कोतवाल रिक्त पद भरती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे आणि पुढील भरती प्रक्रिया सध्या चालू नसणार आहे। बघा, आता आपण जे ऍडमिट कार्ड डाउनलोड करत होता, इथे जे ऑप्शन होतं मी तुम्हाला सांगितलं होतं ऍडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं, तर इथेच तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन होतं, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन होतं, ते सुद्धा इथून रिमूव्ह करण्यात आलेलं आहे मित्रांनो। आणि या भरतीला स्थगिती लागलेली आहे। याच नव्हे तर इथे जे बाकीच्या सुद्धा यासोबत भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेल्या यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे वनरक्षक भरती झाली, तलाठी भरती झाली आणि इतर वेगवेगळ्या संवर्गातील 17 पदांसाठी जी पद भरती होती त्या सर्व स्थगित करण्यात आलेल्या आहे। त्यांची जी सध्या भरती प्रक्रिया जी पण चालू असेल तिथेच थांबवण्यात आलेली आहे। जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा कोणता तरी शासन निर्णय येत नाहीये, कोणता तरी निर्णय प्रसिद्ध होत नाहीये, तोपर्यंत ही भरती प्रक्रिया स्थगित असणार आहे। आणि हे सर्व झालंय का पेसा क्षेत्रामध्ये। आता पेसा क्षेत्र काय असते, तिथे फक्त अनुसूचित क्षेत्रातील जे अनुसूचित जमातीचे विद्यार्थी म्हणजेच ST कॅन्डिडेट असतात तेच अर्ज करू शकत आहेत। ठीक आहे, अशा प्रकारचे तिथं पदसंख्या भरल्या जातात आणि त्याविरुद्ध जे बिगर पेसा आहे म्हणजेच जे या आरक्षणांतर्गत येत नाही, जे पेसामध्ये येत नाहीये त्यांना तिथं अर्ज करता येत नाहीये। ठीक आहे, तर त्यामुळे त्यांनी याचिका दाखल केलेली आहे। बघा, इथं बिगर पेसा आदिवासी आरक्षण हक्क जी संस्था आहे त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालय
आहे यावरती विचार करेल नक्की ज्या पण पदसंख्या येतात त्यामध्ये यांचा हक्क आहे की नाही, यांना सुद्धा जागा द्यायला पाहिजे की नाही, की फक्त आदिवासींची जी जागा आहे तिथं नाहीतर पेसामधील जागा आहेत त्या क्षेत्रातील जागा त्यांच्यासाठीच मिळाल्या पाहिजे. तर यावरती शासन निर्णय योग्य आपल्याला घेतलेलं बघण्यासाठी भेटेल आणि त्यानंतर पदभरतीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. तर यामध्ये आपल्याला हीच भरती नव्हे तर इतर ज्या पण आपल्याला 17 या संवर्गातील पदभरती आहेत त्यामध्ये पेसामधून जागा भरल्या जातात. म्हणजेच तिथील राहणारे जे रहिवासी असतात आदिवासी एसटी कॅन्डिडेट त्यांच्यासाठीच तिथं पदसंख्या उपलब्ध असते आणि त्यांनाच तिथं अर्ज दाखल करता येतो. तर यावरती निर्णय घेईल शासन नक्की असं व्हायला पाहिजे का आणि त्यानंतर निर्णय आल्यानंतर ही भरती प्रक्रिया पुन्हा चालू होईल मित्रांनो. जर असंच प्रकारचं राहिलं आता पेसाच्या क्षेत्रातील ज्या पण पेसा क्षेत्रातील जागा आहे जर ते तशाच राहिल्या ठीक आहे, म्हणजे जर विचार केला तर अनुसूचित क्षेत्रातील आता पेसाच्या जागा सेपरेट भरल्या जायच्या तर ते तसंच राहिलं तर डायरेक्टली तुमचे पेपर होतील पोलीस पाटील या पदाचे डायरेक्टली पेपर होतील. त्यानंतर आता आपल्याला पुन्हा फॉर्म भरण्याची गरज पडणार नाही. आणि जर असं जर झालं की जे बाकीचे बिगर पेस आहेत ज्यांना तिथं फॉर्म भरता येत नव्हता परंतु इथं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर तिथं त्यांना देखील फॉर्म भरण्यासाठी हक्क दिला ठीक आहे, त्यांना देखील हक्क दिला की तुम्ही सुद्धा त्या पदासाठी अर्ज करू शकता. तर मग तुम्हाला पुन्हा या भरतीचे जे आहेत अर्ज चालू झालेले बघण्यासाठी भेटतील. परंतु शासन जो पण असेल सर्वोच्च न्यायालय व्यवस्थित यावरती निर्णय घेईल आणि त्यानंतर नवीन तुम्हाला हे अशा प्रकारची जी पण नोटीस असेल जाहिरात असेल ती बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो. तेपर्यंत स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे आपली कोतवाल भरती झालं पोलीस पाटील पद भरती झालं ही स्थगित करण्यात येत आहे आणि पुढे कोणत्या प्रकारची माहिती दिलेली नाहीये. जे पण ऍडमिट कार्ड डाउनलोड होत होते ते पण इथं बंद करून टाकलेले आहेत मित्रांनो. आणि बाकी जर विचार केला जेडपी पद भरती तर यामध्ये पण काही पद असे आहेत की त्यामध्ये पेसा क्षेत्रामधील पदे आहेत ठीक आहे, तर त्यांना सुद्धा स्थगिती लागलेली आहे मित्रांनो. त्यामुळे ते पद सुद्धा स्थगित करण्यात आलेले आहे म्हणजेच त्यांची सुद्धा प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे. तशाच प्रकारची पोलीस पाटील ही भरती प्रक्रिया सुद्धा स्थगित करण्यात आलेले मित्रांनो. अशा प्रकारची सविस्तर माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला सविस्तर माहिती समजून आली असेल. आता तुम्हाला कसं समजणार कोणत्या प्रकारचे नवीन नियम आले कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रियाविषयी अपडेट आलं तर तुम्हाला कसं समजणार त्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट ओपन करून बघायची नाशिक.pp.भरती.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची. यावरती सर्व काय अपडेट तुम्हाला भेटून जातील. ही स्पेशल नाशिक पोलीस पाटील पद भरतीविषयी वेबसाईट आहे. तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतो. सोबतच तुम्हाला अर्ज करण्यासाठी जे पेज आहे हे बघा हे पेज जे आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. इथे तुम्हाला कोणत्या प्रकारचं नवीन अपडेट आलं तर त्याविषयी इथं माहिती दिली असते. आणि त्यासोबत नाशिक गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे यामध्ये पद भरतीविषयी इथं कोणत्या प्रकारचे नवीन अपडेट आलं जाहिराती आल्या तर यावरती तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं जातं. तर ही जी वेबसाईट आहे या सुद्धा वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे पेज ओपन करून बघू शकता. आता मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी काय महत्त्वाचे आपण पोलीस पाटील या पदासाठी नोट्स काढलेल्या आहेत त्याविषयी माहिती देऊन घेतो. पोलीस पाटील या पदाच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत. लेखी परीक्षेचं स्वरूप म्हटलं तर 80 गुणांची लेखी परीक्षा होत असते. 80 आपल्याला प्रश्न विचारले जातात. प्रत्येक एक प्रश्न 1 मार्कासाठी असतो. यामध्ये आपल्याला नाशिक धुळे झालं नाही तर इतर नवीन ज्या जाहिराती येत आहेत त्यामध्ये अभ्यासक्रम आपल्याला काय दिलाय सामान्य ज्ञान त्यानंतर गणित पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची जी माहिती ती आणि चालू घडामोडी म्हणजेच एकूण अशा प्रकारचे 5 आपल्याला विषय दिलेत आणि या 5 विषयांवरती आपल्याला 80 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार. या 5 विषयांचं म्हटलं तर प्रत्येक विषयावरती आपल्याला 10 ते 15 प्रश्न विचारले जाणार. अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे मित्रांनो. आणि पोलीस पाटील या परीक्षेमध्ये आपल्याला 80 गुणांपैकी 36 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. ज्या पण उमेदवारांना 36 प्लस गुण मिळतील 80 पैकी त्यांनाच फक्त पुढे तोंडी परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त व्यवस्थित अभ्यास करणं आणि 80 गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. त्यासाठी आपण या 5 विषयांच्या नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो. यामध्ये आपल्याला नोट्सचं स्वरूप थोडक्यात दाखवून घेतो. बघा यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण इथं वेगवेगळे पीडीएफ बनवलेत. जर तुम्ही नाशिक जिल्ह्यासाठी फॉर्म भरला असेल तर नाशिक जिल्ह्याची तुम्हाला माहिती भेटेल. त्यानंतर पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य झालं मागील प्रश्न. पुढे जर आपण आपल्या भरती प्रक्रियावरती बोलायचं म्हटलं तर आपण टेन्शन घेऊ नका. तुमचे पेपर लवकरात लवकर होतील टेन्शन घेऊ नका. आणि जर म्हटलं तर शासन निर्णय आपल्याला 5 ते 10 दिवसामध्ये बघण्यासाठी भेटून जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला जी पण अपडेट असेल तुम्हाला या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल. तोपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका. उलट तुम्हाला अभ्यास करण्यासाठी थोडे जास्त दिवस मिळणार आहे मित्रांनो.
त्या दिवसांचा तुम्ही लाभ घ्या, व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून अजून तुमची एक्स्ट्रा प्रॅक्टिस होणार आहे. ज्या नोट्स बद्दल माहिती दिली आहे त्या नोट्सचा नक्कीच तुम्ही वापर करा. मला वाटतं तर धुळे भरती, धुळे पोलीस पाटील भरती आणि त्यासोबत आपल्याला नाशिक पद भरती हे जे आहे तर मला वाटतं सोबतच होतील मित्रांनो, कारण अशा प्रकारचे हे सर्व तुम्हाला जाहिराती बघण्यासाठी भेटून गेलेले आहेत. आणि इतर ज्या भरती प्रक्रिया आहेत बिगर पैसा त्या व्यवस्थित चालू आहे मित्रांनो, त्यांना कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये. आता हे शासन निर्णय आल्यानंतर ही सुद्धा भरती प्रक्रिया चालू होऊन जाईल आणि बाकीच्या ज्या पण भरती प्रक्रिया स्थगित झाल्या असतील ते सुद्धा चालू होऊन जातील मित्रांनो. तर अशा प्रकारचं अपडेट आहे, टेन्शन घेऊ नका. 10 ते 15 दिवसामध्ये नाही तर 5 ते 10 दिवसामध्ये अपडेट येऊन जाईल आणि त्यानंतर या चॅनलवरती तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल मित्रांनो. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या प्रकारचे डाऊट असतील की तुमचे नक्की पेपर होणार आहे की नाही, आता काही विद्यार्थी असं देखील कमेंट्स करतील की आम्ही तर बिगर पैसामध्ये येत नाहीये, तर आमचा पेपर होईल का, नाहीतर आमचे पेपर सुद्धा पुढे गेलेत का. तर तुम्ही स्वतःचे जे पण कार्यालय असेल जिथे तुमचा पेपर असेल तिथे तुम्ही संपर्क साधू शकता. त्यावरती तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला असतो, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांच्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जो पण तुमचा पेपर असेल, पेपरचं ठिकाण असेल त्यावरती तुम्हाला संपर्क दिला असेल, नाहीतर त्याचबरोबर तुमचं जे पण आपलं कार्यालय असतं त्यावरती सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. त्यावरती सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल मित्रांनो. नाहीतर ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तुम्हाला इथं संपर्क करण्यासाठी इथं वेगवेगळे नंबर दिलेले असतात, त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क करून व्यवस्थित तुम्ही तुमची माहिती इथं घेऊ शकता. तर अशा प्रकारची सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून कोणत्या प्रकारचे डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सध्या जर म्हटलं तर नाशिक पोलीस पाटील पद भरती आणि कोतवाल पद भरती ही पूर्णपणे स्थगित झालेले मित्रांनो. याविषयी लवकरात लवकर नवीन अपडेट आपल्याला आलेला बघण्यासाठी भेटून जाईल. तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.